फूलों के रस में नहा के लाई भीनी सी खुशबू चुरा के है आई। फूलों के रस में नहा के लाई भीनी सी खुशबू चुरा के। तेरी आंखों में है हल्का सा नशा, तेरा रूप मेरी नजरों में बसा। मेरे ख्यालों की मलका, मेरे ख्यालों की मलका, चारों तरफ तेरी छैया रे, काम ले आके भैया। चारों तरफ तेरी छैया रे छैया। जादू छाया है तेरा जादू, काबू दिल पे नहीं है काबू है। जादू छाया है तेरा जादू, काबू दिल पे नहीं है। लाडाची ग प्रेमाची ग, एकुलती एक या बिस्किटाची खारी ग। उधारीच्या दुतिया तू हसल्यावर तू तर लय भारी रे। उजळतय जग तू दिसल्यावर माझी खारी रे। Bye.
सुकृता प्रयोजनानं या उत्सवाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्र आलो. तो उत्सव हृदयात पुरावा, अंतकरणामध्ये साठवावा आणि या सुंदर सोहळ्याचा आपण साक्षीदार व्हावं या हेतून कुमारी श्रिया अविनाश कडपाळे अर्थात आमच्या श्रेया दिदीचा हा पहिला वाढदिवस आहे. अगदी आनंदाचा आजचा दिवस आहे. असं आहे, मुलगी जन्माला येणं म्हणजे लक्ष्मी घरात येणं असं असतं आणि त्यात खास करून कडपाळे परिवारामध्ये दोघात मिळून एक कन्या आहे. त्यामुळं पोपट दादाच्या आयुष्यातील आनंद, अविनाश दादाच्या आयुष्यातील आनंद, प्रियंका ताईंच्या आयुष्यातील आनंद असेल किंवा पूजा ताईंच्या आयुष्यातील आनंद असेल, हा द्विगुणित आहे. नावही अत्यंत गोड आहे. श्रेया, श्रेया म्हणजे लक्ष्मी, श्रेया म्हणजे समृद्धी, श्रेया म्हणजे आनंद. अनेक संकट झेलावी आणि अनेक दुःख सोसून लक्ष्मी आपल्या दारात नांदायला यावी. तिने आपल्या घराला यावं आणि आपल्या घराचं गोकुळ तिनं करावं. तिची पावलं आपल्या दारात पडावी आणि तिच्या पावलांच्या द्वारा आपल्या अंगणामध्ये समृद्धी नांदावी. या उद्देशाने हे नाव ठेवलं जातं. नाव हे अत्यंत गोड आहे. या नावाविषयातला आनंद असेल, अंजना मामींच्या आयुष्यातला आनंद असेल, हा शब्दात न सांगण्याजोगा आहे. ज्या दिवशी कन्या झाली त्या दिवशी मला फोन होता, महाराज वाढदिवसाला कीर्तन ठेवायचं बरं. म्हणजे ज्या दिवशी कन्याचा जन्म त्या दिवसापासून या परिवाराने डोक्यात ठेवले, ज्या दिवशी 1 वर्षाची होईल नाही दिदी त्या दिवशी अन्नदान झालं पाहिजे, वस्त्रदान झालं पाहिजे, धनदान झालं पाहिजे, ज्ञानदान झालं पाहिजे आणि आपल्या सगळ्या घरांना आज एकत्र आलं पाहिजे. मुळात घराला, कुटुंबाला एकत्र आणण्याचं कारण श्रेय आहे. याच्या पुढे जाऊन सांगू मामा, वारकऱ्यांना सुद्धा एकत्र आणण्याचं कारण श्रेयाच आहे. नाही तर आजची तारीख मान तालुक्यात कुणी मागितली असती ना तरी बोराटी महाराजांनी दिली नसते. आजच्या तारखेला आमच्या सगळ्याला एकत्र आणण्याचं काम तुम्ही केलं, म्हणजे या श्रेयानं केलं. त्यामुळं एकदा मनापासून टाळी वाजवून तिला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. माझी विनंती आहे भगवंताकडं, देवानं तिला एवढं आयुष्य द्यावं की त्या आयुष्याची गणती नसावी. अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझ्या विष्णुदासा भाविकासे नामा म्हणे तया असा हवे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग. देवाने एवढं आयुष्य द्यावं की त्या आयुष्याबरोबर आरोग्य असावं. देवाने एवढं तिला ज्ञान द्यावं की ज्ञानाबरोबर नम्रता तिच्या गाठीला असावी. देवानं तिला एवढं वैभव द्यावं की त्या वैभवाबरोबर, त्या पैशाबरोबर, त्या धनाबरोबर तिच्या अंतकरणामध्ये केवळ समाधान सुद्धा असावं. चंद्रानं तिला शीतलता बहाल करावी. सूर्यानं त्याचा तेजस्वीपणा आमच्या श्रेया दिदीला बहाल करून टाकावा. पृथ्वीने तिचं अवधार्य द्यावं. नदीनं वाहनं तिला शिकवावं, थांबायचं नाही ही शिकवण त्या लेकीला द्यावी. आणि त्या लेकीनं न थांबता या घराचा, या कुटुंबाचा तथा तुमचा माझा उद्धार करावा. आम्हाला अभिमान वाटावा की आमची भाची एवढी मोठी झालेली आहे आणि हे होणार आहे. सूर्यानं तिला तेजस्वीपणा दिला, चंद्रानं शीतलता दिली की काय कमी पडणार आहे. बस तुमचा माझा आशीर्वाद तिच्या पाठीमागे राहावा. आणि म्हणून हे वाढदिवसाचं कीर्तन आहे. नाही तर वाढदिवसाला डान्सच्या पार्ट्या ठेवणारे खूप आहेत.
दिदीला घेऊन नवरा बायको पब मध्ये जाणारे सुद्धा आहेत, ढाब्यावर पार्टी करायला जाणारे सुद्धा आहेत. नाद करते काही यावंच लागते. पण वारकरी दारात यावेत, त्यांच्याकरवी नामस्मरण घडावं आणि मोठ्या श्रद्धेनं तन्मयतेनं त्यांच्या पायावरती आमचं डोकं टेकावं. अंतकरणामध्ये कुठं का होईना पण ईश्वराचं नामचिंतन घडावं आणि आपल्या ओठानं रामकृष्ण हरी, नाहीतरी कुठं आपल्या तोंडानं रामकृष्ण हरी म्हणणारी माणसं होत आपण. जग जवळ आले पण आपल्याला वेळ नाही. पहा ना तुम्ही, एखाद्या माणसाला बघायचं म्हटलं तर 6-6 महिने टाइम लागायचा. आता 1 मिनिटात व्हिडिओ कॉल लागतो. एखाद्या माणसाला निरोप पाठवायचा असेल तर 6 महिने वर्ष लागायचं तेव्हा निरोप जायचा. आता अवघ्या काही मिनिटात मेसेज आपला तिथपर्यंत जातो, निरोप पोहोचतो. एखाद्या माणसाला पैसे पाठवायचे म्हटले तर 2-2 तास बँकेत रांगेला थांबायला लागायचं. मग 2-3 दिवसानंतर त्याला पैसे जायचे. आता 1 मिनिटात फोन पे न ट्रान्झॅक्शन होतं. हे सगळं जग जवळ आलं पण माणूस बिझी झाला. 2G चा जमाना होता त्यावेळेला एखाद्या वेळेला युट्यूबच्या बातम्या ओपन होईपर्यंत माणसाला दम निघायचा. आता 5G आलंय आणि चुकून जर रेंज कमी पडली ना माणूस मोबाईल फेकून देतात. असा जमाना आहे, बटन दाबलं की रिमोटनं चॅनल बदलतो. पण अचानक जर कधी एखाद्या वेळेला बटन नाही दाबलं, बटन दाबल्यानंतरही चॅनल नाही बदलला तर लोक रिमोटला मांडीवर आपटतात. हा एक नवीनच शोध आहे. पूर्वीचा असा शोध होता, टीव्हीला मुंग्या आला की टीव्ही धबकवत होते. आता चॅनल बदलला की रिमोट आपटतात आणि बघतात. असं काय, लोक बिझी झाले हो. लोकांना टाइम नाही. लोक सरळ अभिमानानं सांगतात, महाराज आम्हाला ना रामकृष्ण हरी म्हणायला सुद्धा वेळ नाही. त्या एका माणसाला मी सहज विचारलं, का आम्ही कीर्तन करतो, गावभर फिरतो, लोकांना आम्ही तत्वज्ञान सांगतो, तुमचं वय झालंय बाबा, आता घाला की मग, किती वय आहे? म्हातार म्हणलं 77. म्हटलं ज्या ते असं बोलताय त्या अर्थी तोंडामध्ये दात नसावा तुमच्या. तो म्हणला खरंय, मला दातात आवडतच नाही बघा. मग म्हणलं आता थोड्यासाठी कशाला राहता, घाला ना माळ. हा माळ तरी 2-4 वर्ष जगणार तुम्ही, चांगलं आयुष्य लागेल तुम्हाला. तो म्हणे थोड्यासाठी का त्याला बातवता, मला दात नसतं तरी गोळ मारून खातो. अरे जिंदगी गेली तरी सुख मिळालं नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, परमार्थ नामचिंतन आता फक्त कीर्तनातच आहे. मग अशी आपण फेटा घालत होते, मला म्हणत होते महाराज आमच्या गावात ना आता औषधाला भजनी उरला नाही. आम्ही दोघं गेलो ना, म्हणजे माझे आपण ते आम्ही दोघं गेलो ना, मला नाही वाटत आमच्या गावात भजनी कुठे आहे. अरे तुमचं काय, आमच्या वस्ती भजनी मंडळाची भांडणं झाली, पेटी वाटून घेतली. तेव्हापासून पेटी आहे का आपल्या कीर्तनात? पांढऱ्या पट्ट्या एकानं नेल्या, काळ्या एकानं नेल्या आणि भाता आमच्या दारात आणून आपटला. हे गावोगावी झालं. नवरा बायको आई बापाला सुद्धा सांभाळत नाही. महिना आई बापाशी त्यांचं बोलणं होत नाही. अरे जाऊ दे, आई बाप तर दूर की बात आहे. नवऱ्याला बायकोशी बोलायला वेळ नाही आणि बायकोला नवऱ्याशी बोलायला वेळ नाही. बायको ऑफिसला जाते, नवऱ्याला मेसेज करून सांगते तुझा डब्बा भरून ठेवलाय, कढईमध्ये पोहे गरम आहे, गार व्हायच्या आधी गिळ. ते मेसेज करून सांगते. मग ती ऑफिसला जाते, दिवसभर तिला टाइम नसतो. दुपारच्या वेळेमध्ये त्याला मेसेज करते, खाल्लंच कडे पिल्लू. ते पिल्लू म्हणते आताच जोगावलं कॅन्टीन मधलं खाऊन. संध्याकाळी कामावरून सुट्टी होते, तो माघारी जायला निघतो. जसा माघारी जायला तो निघाला तशी ती निघते. टोल नाक्याच्या वरती निवडलेली भाजी आई ती घेते आणि आई तर नेऊन घरी टाकते आणि परत त्याला म्हणते आज ना भाजी मला जमलीच नाही, जरा झोमॅटोवरून पिझ्झा मागव. यातल्या होतं आपण महिना 2-2 महिने एकमेकाशी बोलायला टाइम नाही. ऐका, अशा काळामध्ये नामचिंतन व्हावं, नामस्मरण घडावं, आपण एकत्र यावं, आपलं कुटुंब एकत्र यावं, काही मिनिटा करता का होईना पण आपण मांडीला मांडी लावून बसावं. हे वाटायला सुद्धा आई बापाची मागच्या जन्माची पुण्य आहे असं वाटते. हे विसरू नये. नाही तर भले प्रयत्न करून जमले दारात कीर्तन पुन्हा ठेवायला त्याला सुद्धा काळजामध्ये आवड असावी लागते. या दारातलं माझं असेल 3रं-4थं तरी कीर्तन असेल, जास्तच असेल. बरं कुठे काटकसर नाही, कुठं भागवा नाही, करायचं म्हणून नाही, मोठ्या उत्साहानं, दिमाखात, प्रसन्नपणानं ते कीर्तनाची तयारी पण अशी करायची की देव आपल्या प्रेमात पडावा. महाराजांनी आपल्या दारात यावं म्हणजे काय त्यांना गुढून ताणून यावं असं नाही. त्यांना आल्यानंतर त्यांना आनंद मिळाला पाहिजे की अभिवृद्धी या कुटुंबाकडे आहे आणि हे तात्या मामांनी जपला आहे. आमच्या सगळ्याच वारकऱ्यांवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे तात्या मामा आहेत. आणि तुमच्यावर प्रेम करणारे सगळे पाहुणे रावळे गणगोत मित्र परिवार, एकाचं नाव घेतलं की नक्की एकाचं आहे. बरं हे सगळेच एवढे गोड आहेत. आज साहेब आहेत समोर बसलेले आहेत, त्यांच्याकडेही माझं कीर्तन झालेलं आहे. समीर सरांकडे कीर्तन सेवा झालेली आहे. अगदी अविनाश दादा माझे चांगले मित्र आहेत. पाहुण्याचं नातं परत, पण आमची मैत्री चांगली आहे. अमित दादाचं गुरु शिष्याचं नातं पुन्हा, पण आमची मैत्री चांगली आहे. फौजींचा तर आमचा नेहमीच विषय होतो. मगाशी कॉर्नरवरून ओढालो आणि मामांना आमचा विषय चालला होता. फौजी आले असतील का दिसलेच. एवढा आनंद झाला म्हटलं वा. मनी स्वप्नी वसे
स्वप्नी दिसे ते मनी वसे आहे असं सगळं जिथल्या तिथं आहे. बरं, सगळ्याला वाटतं की सागर महाराज आपल्या इथं यावे. असं काही सत्शिंदे पाहुणे आहेत, बापू आज कीर्तनाला आले, तुम्ही सगळेजण आलेला आहात. सगळ्याला वाटतं की सागर महाराजाचं कीर्तन आमच्या इथं व्हावं. सगळ्याला वाटू दे, नाही वाटू दे, पण एखाद्या साऊंड सिस्टम धारकाला सुद्धा वाटावं. एवढं प्रेम माझ्या अतुल दादाचं विशालचं माझ्यावर आहे. सरांचं प्रेम आहे, अतुल दादाचं प्रेम आहे की त्यांना माझी कीर्तन आवडावी. नाही तर त्यांना कीर्तन करायचं, कीर्तन आवडायचा काय संबंध आहे? रोज इथं येतो, माईकवर उभा राहतो, एखादा निघून जातो, पण या दोन लेकरांना पोरांना सुद्धा माझं कीर्तन आवडतं. आणि म्हणून सगळ्याला वाटतं कीर्तनकार वजनदार असावा, कीर्तनकार वजनदार असावा. दुर्दैवानं मी तेवढा वजनदार नाही, पण पठ्ठ्याचा चोपदार लय वजनदार आहे. काय वजन आहे बघा, त्यांचं वजन आहे म्हणून मी थोडा अलीकडे सरून उभा राहिलो. आमच्या दोघांचे म्हणून एका बाजूला व्हावं असं सगळं वजन तिथलं तिथं आहे. कुमारी श्रेयाचा हा पहिला वाढदिवस, अत्यंत मोठ्या ताकदीनं हा वाढदिवस आहे. तिची तीनही भावंड अत्यंत गोड आहेत. छोटा प्रेम, सनी दादा, रियांश ही लहानाली पोरं जेव्हा मोठी होती तेव्हा ही एकुलती एक बहीण त्यांची त्यांना फुलाप्रमाणे जपणार आहे. जसं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपाना या तिघात मिळून एक मुक्ताबाई होती, तशी आपली ही श्रेया छोटीशी आहे. त्यामुळं हा गोड आनंदाचा आजचा सोहळा आहे. आणि पोरग झाल्यावर कुणी सेलिब्रेशन करेल हो, पण लेकीचा आनंद एवढ्या मोठ्या ताकदीनं तुम्ही साजरा करताय. मला असं वाटतं नक्की या परिवाराचा आदर्श या मान पंचकृष्ण घेतला पाहिजे. फार त्यामुळे तुमच्या सगळ्याला धन्यवाद. आणि तसंही परमार्थातलं काय व्हायला जात नाही. ऐका बरं, तुळशीला घातलेलं पाणी, गायला चरेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजलेली टाळी कधी व्हायला जात. हा संप्रदायाचा नियम आहे. नाम घेता वाया गेला, आई साकुनी आई केला. आणि म्हणून तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या मुखातून रामकृष्ण हरी बाहेर पडावं, आपल्या अंगणामध्ये तिच्या पैजनाची छमछम जशी ऐकायला यावी, तसं आपल्या खांद्यावरचा टाळही वाजावा. तिची पावलं अंगणात उमटल्यानंतर तिच्यावरती सरस्वतीनं कृपा करावी, आई लक्ष्मीनं कृपा करावी. आणि खांद्यावरचा टाळ ऐकायला मिळाला की महाविष्णूनं या कुटुंबावरती कृपा करावी. असं हे कुटुंब आहे. त्यामुळे तुमचं सगळ्याचं कौतुक आहे. धन्य माता पिता तयाच्या. सगळ्यांच्या चरणारविंदी माझा माथा आहे. विनम्र मी अभिवादन तुमच्या पायावरती करतो आहे. अत्यंत गोड आहात. फक्त काही मिनिट तुमच्या पाठीचा कानात ताट ठेवा. जेव्हा जेव्हा नामस्मरण होईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा. मुखानं नामस्मरण, हातानं टाळी आणि अंतकरणामध्ये केवळ ईश्वराचं चिंतन. याच खऱ्या आमच्या श्रेया दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. विठ्ठला चार कृपा तुमच्या माझ्यावरती असाव्या लागतात. एक भगवंत कृपा, दोन संत कृपा, तीन श्री गुरु कृपा आणि चौथी तुमच्या माझ्यावर असावी लागते ती मातृपितृ कृपा. या चार कृपेशिवाय कोण्याही माणसाला मोठं होता आलं नाही आणि इथून पुढे कुणाला मोठं होता येणार नाही. ऐका बरं मन लावून. पहिली कृपा असावी लागते ती देवाची कृपा, दुसरी कृपा असावी लागते ती संत कृपा, तिसरी कृपा अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे गुरु कृपा आणि चौथी कृपा आई आणि बापाची कृपा. या चार कृपांपैकी एक जरी कृपा आपल्याकडे नसेल तरी आपलं चांगलं होत नाही. या चार कृपा एकत्र नांदाव्या लागतात. काहींवर देवाची कृपा आहे पण गुरुची कृपा नाही, काहींवर गुरुची कृपा आहे पण त्यांच्यावर संतांची कृपा नाही, काहींवर संतांची कृपा आहे पण त्यांच्यावरती आई बापाची कृपा नाही, आई बापाची कृपा आहे पण वरच्या तीन कृपा कुणावरच नाही. अशी बरीच माणसं आहेत. त्यांच्यावर गुरुनं कृपा केली पण भगवंत त्यांच्यावर कृपा करत नाही. त्यांच्यावर संत कृपा करतात पण म्हणे आई बापाची त्यांच्यावर कृपा नाही. या चार कृपांबरोबर दोन कृपा अत्यंत महत्वाच्या. एक म्हणजे अंतकरणाची कृपा आणि दोन म्हणजे अत्यंत महत्वाची अगदी स्नेहाची कृपा. स्नेह म्हणजे इतरांच्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम असावं, इतरांना वाटावं तुमचं बरं व्हावं. नाही ते कलियुग आहे. सध्या इथं प्रत्येकाला वाटतं फक्त आपलंच बरं असावं आणि लोकांचं वाटोळं व्हावं. झालं असं, एका गावात कुंभारीणबाई होती आणि त्याच गावात माळीणबाई होती. दोघी सख्या मैत्रिणी होत्या, जिवलग मैत्रिणी होत्या. म्हणजे मराठी भाषेत त्या बेस्ट फ्रेंड होत्या. एवढी त्यांची मैत्री होती, एकमेकींवर प्रेम होतं. दोघी जण निघाल्या देवडीच्या बाजारला. दिवस सोमवारचा, संध्याकाळचे 4 वाजलेले. एकीनं डोक्यावरती माठ घेतले, माठ म्हणजे मडकी, आणि दुसरीनं डोक्यावरती भाजीच्या जुड्या म्हणजे पेंड्या घेतल्या आणि दोघी निघाल्या रस्त्यानं. दोघीची मैत्री झाली, गप्पा मारत निघाल्या. आणि कुंभारीणबाईनं माळीणबाईला विचारलं, माळीन मावशी भाजीच्या पेंड्या डोक्यावर घेतल्या, ओझं झालं का? ते म्हणजे लई ओझं होतं पण सांगता कुणाला? रोजचं मड त्याला, बोला ना, रोजचं मड त्याला.
कोण रड लय वजन झालं पण आता नाही इलाज आहे. सांगते कुणाला ते नवरा तर काही काम करत नाही, मला एकटीला जावं लागतं शेतामध्ये, भाजी काढायची, पेंड्या बांधायच्या, माळवं विकायचं, लय कष्ट असतं माळवं विकायला. आणि माझ्या भरोसा नसेल तर कटपाळी मामाला विचार, ते पहिल्यापासून माळव्याचा व्यवसाय करतात. लई कष्ट असतात, विचार उद्धव बापाला किती कष्ट असतं ते. आणि ह्या दोघांवर भरोसा नसेल तर बोराटे महाराजाला विचार, ते बी डांगडे विकायला येत होतात हिवडीच्या बाजारात. लई कष्ट असतं ग. मग तिच्या गप्पा सुरू झाल्या, मग तिचं मुसमुसणं चालू झालं की कुंभारणीला बरं वाटेल काय. ती म्हणली तुमचंच चांगलं आहे ना, आमचं तरी काय लय, तुमचंच वाटोळ आहे ना, आमचं काय लय चांगलं आहे का. तुम्हाला तर माहित असावं माझी तर जाव कोंबडी घालतील, मला शिव्या हाणती. नको नको तो त्रास सोसलाय बाई मी. लई वजन होतं म्हणून मोडायला होती, पण ते आमचं सुंदर ते ध्यान, एकदा कीर्तनाला गेलं की पुन्हा माघारीच येत नाही, लई त्रास होतो. आणि म्हणून मी सुद्धा मडकी विकते. माळीनबाई हुशार होती. माळीनबाई म्हणाली माझ्याकडे एक आयडिया आहे. कुमारीनबाई म्हणाली सांगा सांगा. आयडिया असू द्या, एअरटेल असू द्या, जिओ असू द्या, वोडाफोन असू द्या, टाटा इंडिकॉम असू द्या, नंतर BSNL दूरसंचार निगम लिमिटेड काय असू द्या, सांगा म्हणे काय आहे. नाही तर लोकाला चांगली पुसून मिळू नये असं जर तुमच्या मनात असेल तर खरं सांगतो मी गादीवर उभा आहे, तुमची सुनबाई तुम्हाला सुद्धा हाणल्याशिवाय राहणार नाही. आधी लोकांचं चांगलं झालं पाहिजे असं वाटावं, याला म्हणतात स्नेहाची कृपा. आणि अशी खूप कमी माणसं आहेत की त्यांना वाटतं आधी लोकांचं चांगलं व्हावं. इथं पंक्तीला जर भात लवकर नाही आला तर वैतागणारी माणसं आहेत. ऐका ऐका, लोकांचं चांगलं व्हावं अशी इच्छा मनात येणं याला म्हणायचं स्नेहाची कृपा. आणि ते सगळ्याला जमत नाही, सगळ्याच्या काळजात ते नसतं. बंगला बांधला एकानं 2 मजल्याचा, आणि ते एक जण भेटायला गेलं, सगळं बांधकाम होत आलं होतं, फक्त प्लॅस्टर राहिलं होतं बापू, फक्त प्लॅस्टर. आणि ते तिथं जाऊन एवढंच म्हणलं, खालच्या मजल्यावर कोण राहणार, वरच्या मजल्यावर कोण राहणार. ट्रॅक्टरची चाकं सुद्धा वाटून घेतली, तसंच प्लॅस्टर बोबाडलं कोणा. याचा अर्थ असा आहे, आपलं चांगलं व्हावं असं वाटणारी माणसं खूप कमी आहेत. आपलं लेकरू जर भजन कीर्तनात जायला लागलं ना तर लोक त्याला म्हणतात काय बावळट आहे, काय त्या भजनाचा आणि कीर्तनाचा नाद लागला, धोत्र काय घालतो, कीर्तनाला काय जातो, टाळ काय वाजवतो असं म्हणतात. म्हणून तर तुमची पोरं कीर्तनाला नाहीत. ऐकताय, एखादं लेकरू जर स्टेटस ठेवायला लागलं ना बोराटे महाराजाचं, लोक त्याला म्हणतात काय बोराटे महाराज काय फोन पेला पैसे पाठवतो का, त्याचं एकट्याचं स्टेटस ठेवतो ना आमचं ठेवीत नाही. आता तुझं काय डीजेच्या पुढे नाचल्याला ठेवा का. असं आहे, जगाला असं वाटतं फक्त आपलं चांगलं व्हावं, लोकांचं वाटोळं व्हावं. आपण पुढे जाऊया, याला स्नेहाची कृपा म्हणतात. लोकांचं चांगलं व्हावं हे मनात ठेवा. खरं सांगतो, अंतकरणाची कृपा तुमच्यावरती होईल. अंतकरणाची कृपा झाली की तुम्हाला नाम घेऊ वाटतं. अंतकरणाची कृपा म्हणजे नेमकं काय, गोविंद गोविंद. कोणत्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यायचा हे कळण्यासाठी अंतकरणाची कृपा असावी लागते. मी नेहमी सांगतो, माणसाचं हृदय भले लेफ्टला असू द्यात, पण त्यानं दिलेले सगळे निर्णय राईट असतात. हृदय कोण्या दिशेला आहे सर, आपलं लेफ्टला आहे, पण त्याचे सगळे निर्णय राईट असतात. म्हणून सगळं डोक्याचं आणि बुद्धीचं ऐकायचं नसतं. आपण बुद्धीचं जेव्हा ऐकतो ना तेव्हा गुंटा सुद्धा कोणाला सोडत नाही. आणि हृदयाचं जेव्हा ऐकतो ना तेव्हा लोकांचं चांगलं व्हावं असं आपल्या मनात येत. हृदयाचं ऐका. अंतकरणाची कृपा सहजासहजी होत नाही. मारीच मामाला रावणानं बोलवून घेतलं. मारीच मामा ते धावत आले, काय काम आहे हे पहा, तुम्हाला रामाकडे जायचंय पण चालत नाही जायचं, मग हरिण होऊन जायचं. सोनेरी हरणाचं रूप घ्या, रामाच्या घरी जा. राम वनवासात आहे, सीता मैया फार सुंदर आहे, तिला नटणं सवरणं याची खूप आवड आहे, सोन्यावर तिचं प्रेम आहे. सोन्याचं हरिण पाहिलं की सीता तुमच्या पाठीमागं धावल आणि तुम्ही तिला भुलवा, तिला भुरळ पाडा. प्रभू रामचंद्राला फक्त त्या झोपडीतनं बाजूला करा. ऐका, नक्कीच नक्कीच सीता मैयाला मी पळवल्याशिवाय राहणार नाही. आता मारीच मामा हा रामाचा खूप मोठा भक्त होता, मराठी भाषेमध्ये फॅन होता, ऐकताय ना, रामाचा. त्याची इच्छाच होती. झालं असं, मारीच मामावर अंतकरणाची कृपा झाली. मारीच मामाने विचार केला, रामाकडे जाऊन राम काय जिवंत सोडणार आहे. समजा सीतेच्या दारात गेलो, रामाला दिसलो, रामानं ओळखलं, मी मायावर रूप घेतलंय, बाण लावेल धनुष्याला, मला मारेल. पण त्याच्यावर अजून एकदा अंतकरणाची कृपा झाली. मारीच मामाच्या लक्षात आलं, इथं थांबलो तर रावण मारतो आणि तिकडं गेलो तर राम मारतो. मग रावणाच्या हातून मेलेलं बरं का रामाच्या हातून मेलेलं बरं, हे ज्याला कळलं
त्याच्यावर अंतःकरणाची कृपा होते. अजून एक उदाहरण देतो. पुतना मावशी काय सहजासहजी गेली होते का कृष्णाकडे? कंसानं तिला सांगितलं, पुतने महिन्याला 1,500 पाहिजे असतील तर तुला जावं लागल. मी सांगतो तू माझी लाडकी बहीण आहे. पुतनेला कळलं, अरे तो कृष्ण आहे, जगाचा बाप आहे, जगाचा मालक आहे, यशोदेचं लेकरू आहे, नंदराजाचा मुलगा, किती गोड दिसतो, किती सोजवळ, किती गोंडल दिसतोय बाळ. स्वतःच्या मर्जीने नाही गेली, पण तिने विचार केला, थांबावं तर भाऊ मारतो कंस आणि जावं तर कृष्ण मारणार आहे. मग मरताना कृष्णाची मांडी मिळाली तर बरं होईल का कंसाच्या समोर मरण आलं तर बरं होईल? कृष्णासमोर. आणि जिच्या मांडीवरच मरताना कृष्ण होता, ती किती भाग्यवान असेल. तुम्ही जर पुतनेला नावं ठेवत असाल ना तर लक्षात ठेवा, पुतनेपेक्षा तुम्ही पापी आहात. खरंच सांगतो तुम्हाला, पुतनेपेक्षा. आणि तुम्ही सुनबाईनं चपाती घेतली तर अख्ख्या वस्ती फिरता, बघा बघा सुनबाईनं कसा भारताचा नकाशा काढला. सुनबाई म्हणते, मर म्हातारे नाही तुझ्या वर्ष शताला सागर माझ्याला बोलवणार. पुतना असं तर करत नव्हती. तिनं लक्षात ठेवलं, थांबावं तर कंस मारतो आणि जावं तो कृष्ण मारतो. मग राक्षसाच्या हातनं मेलेलं बरं का देवाच्या हातून मेलेलं बरं? अरे बोला ना. यालाच म्हणतात अंतःकरण कृपा. कुठल्या परिस्थितीमध्ये कोणता निर्णय घ्यायचा हे ज्याला कळतं त्याच्यावर अंतःकरण कृपा होते. अंतःकरण कृपा. नाहीतर मग एखाद्याला विचारलं तुम्ही, कुत्र कुठं चावलंय? ते म्हणतं नाव्याच्या बोळात. अहो साहेब, कुत्र कुठं चावलंय? ते म्हणतं नाव्याच्या बोळात. अहो माझ्याकडे आला इंजेक्शन घ्यायला, कुत्र कुठं चावलंय? ते म्हणतं नावाची होत नाही. आता तिसरी कृपा सांगतो मी, ऐका बरं. देवाची कृपा. अंतःकरण कृपा झाली की देव आपल्यावर कृपा करतो. असं असतं. हे पहा, मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला. मन हो चंगा तो कटो तुम्ही बी नाही निर्मळ मन काय करील. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हे एवढं सगळं कळतंय, तुम्हाला फक्त ओळख नाही. आधी देवाची कृपा प्राप्त करून घ्या. देव पाहिजे. लोक त्याला आवडतात आणि म्हणतात आमचं चांगलं झालं पाहिजे. ऐका, विनोबा भावे पंढरपूरला गेले. पांडुरंगाचं डोकं टेकून दर्शन घेतलं. लोक त्यांना हसली. विनोबा का घेता देवाचं दर्शन? वेळेत का? शिकलेले तुम्ही एवढे आणि अजून देवावर श्रद्धा ठेवता? विनोबांनी नम्रपणानं उत्तर दिलं, अरे बाबा, देव असो नसो मला याच्याशी देणं घेणं नाही. तिलक लावला. तिलक लावण्याचे 3 प्रकार आहेत. एक या अंगठ्यानं लावला जातो, 2 या अंगठ्या शेजारच्या बोटानं लावला जातो आणि 3 करंगळी शेजारच्या अनामकीने लावला जातो. याच्यामध्ये मोठे फरक आहेत. आपल्यापेक्षा अधिकार संपन्न व्यक्तीला करंगळी शेजारच्या या बोटानं गंध लावावा. आपल्यापेक्षा कमी ज्ञानाच्या माणसाला या बोटानं गंध लावावा. तुम्ही बघा ब्राह्मण लोक, अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थिर धन धान्य आयु सकल कामना प्रीत्यर्थ सत्यनारायण. त्याच बोटानं असतो सगळा कार्यक्रम. का ते कोण? सामान्य माणसाला याच बोटानं गंध लावतात. पण आपल्या बरोबरीच्या नातेवाईकांना, स्वयाधैर्यांना आणि ज्याचं आपल्याला प्रेम मिळावं असं वाटतं त्याला अंगठ्यानं गंध लावावं. म्हणून लग्नात अंगठ्यानं नाम मोडायची सवय. नाहीतर महादेवासारखं तसं नाही. ते नियम आहेत. आता कृष्ण आणि सुदामा यांची मैत्री आहे ना, हे एकाच जिव्हाळ्यातले. लक्षात आलं. आपला स्नेह कायम टिकला पाहिजे. अंतःकरण कृपा झाली पाहिजे. भगवंत कृपा झाली पाहिजे. म्हणून हातावरती गंध उघडला आणि या बोटावरती अक्षदा आणि गंध घेतला आणि बरोबर सुदामाच्या कपोटाने माझे मन लागो पायी तू सावळ सुंदरी हो हरी कृपा. वन्य मनोहरी हो हरी कृपा. निज भक्ता करुणा करी हो हरी कृपा. पंढरपुरी राहिली सत्यता डोळ्याने वरुणी मिठाई वरुणी मिठाई.
सांगायचंय तुम्हाला, पुढे जायचंय. मीपणा जळला पाहिजे. त्या वाण्याचा मीपणा होता. मी राक्षस आहे, माझा जन्मच माणसं मारायसाठी झालाय. तलवारीने माणसं कापीत होता. एके दिवशी नारद भेटले. पांढरं शुभ्र धोतर घातलेलं, पिवळा काठ कंबर ओढून बांधलेली, गळ्यामध्ये विना अडकवलेला पांढरा शुभ्र फेटा, कपाळाला खाली बुक्कावर अष्टगंध, डाव्या खिशात वरच्या खिशात 2 कॅमेरावाला मोबाईल. नारायण नारायण नारायण. तलवार बाहेर काढून उभा होता वाल्या. थांब मध्ये मारणार आहे, समजतं का तुले? वाल्या म्हणतात मले. नारद हुशार होते. नारद म्हणले, चंगळा बोले, मारायला आला, मला मारतो, लावा ताकद. हे त्यांचं चालू झालं. खरं सांगा, काय म्हणले असेल हो बायको? हो म्हणले असेल ना? एवढं तरी कळतंय ना तुम्हाला? बंद करा आता कोंबड्या कापायच्या. बायको म्हणले, नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही. तो काय म्हणले, नग्न भास तरी ते राजस्वामीसी. काय राहतं, कायदाच असा आहे बापू, आपल्या नावावरचं बायकोच्या नावावर होतं, पण यांच्या नावावरचं आपल्या नावावर होत नाही. आणि माझ्यावर भरोसा नसेल तर तुम्ही एकदा घर जावं घेऊन बघा. आता आपलं नाव लागलं की यांचं नाव लागतं आपोआप. आपोआप डॉक्टरला शिक्षण घ्यायचं, MBBS व्हायचं, MD व्हायचं, MS व्हायचं, सर्जन व्हायचं, तिनं 5वी नापास व्हायचं, पण डॉक्टरची बायको. वकिलांना लॉ करायचं, पण वकिलाची बायको वकिली. मास्तर MA BEd MPhil PhD करायचं, आणि मास्तरची बायको मास्तरीन. फक्त भोवाची बुईन नाही म्हणून ते उभं आहे, आणि ते कधी होऊही शकत नाही. कधीच ते तुम्हाला जमणार नाही. त्या माणसानं तिच्या अकाउंटवर लय बॅलन्स ठेवू नये. पण तिच्या खात्यावर ट्रान्सफर करून घ्यावं. आणि खरं सांगतो, त्याचं चांगलं होतं. हे माझं 1.5 वर्षापूर्वी हार्दिक पांड्यानं ऐकलं तर त्याचं चांगलं झालंय. आप्पा, त्याच्या हातात म्हणजे 18 कोटीचं घड्याळ होतं. आपलं 4.5 कोणाला लावता? माझ्याकडे बघा. झालं असं, ऐका ऐका, त्याला एवढा पश्चाताप झाला, पळतच गेला, नारदाचे पाय धरले. चुकलं माझं, आजपासून तुम्ही माझे गुरु, मी तुमचा शिष्य, सांगा काय करू? म्हणे, मन राम. आता वाल्या एवढा पापी होता की त्याला राम म्हणता येत नव्हतं. मग काय म्हणत होता हो? मरा. नारद म्हणले, 2दा म्हण, मरा मरा. 4दा म्हण, मरा 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 मरा. जुडून म्हण, मरा 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 मरा. म्हणत राय, मरा 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 राम 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 राम. परिणाम असा झाला, त्यानं रामायण लिहिलं. झाल्यावर नाही, आधी लिहिलं. आधी त्या पाप्यानं. वाला काय चांगला होता? खुनी होता. ते विचित्र होतं, माणसं मारित होतं. त्यानं रामायण लिहिलं. मी झाल्यावर सांगतो. 120 सेकंदात सांगू शकतो, ऐका. 120 सेकंदात लावा घड्याळ. आपल्याला लय पुढे जायचं, अजून बर्थडे साजरा करायचा. 120 सेकंदात रामायण सांगतो, ऐका. अयोध्या नावाचं राज्य, राजाचं नाव दशरथ. दशरथाला 3 बायका, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. कैकेयीचा जास्त लाडका होता तो दशरथ. पुत्र कामेष्टी नावाच्या यज्ञ करता झाडावरती जवळ बसला. धनुष्याला बाण लावला, बाणानं अचूक वेध टिपला. श्रावणाच्या छातीमध्ये बाण घुसला, तळ्याचं पाणी लालबुंद झालं. मरताना आलेला म्हातारीनं शाप दिला, आम्ही जसं पुत्रगानं तरपडून मरण पावलं राजा, तसा तू सुद्धा पुत्राच्या विरहानच मरशील. आमचा शाप खरा होईल. माघारी आला, कैकेयीच्या महालात गेला, ढसा रडला. कैकेयीनं शाप अंगावरती घेतला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जन्माला आले. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, सीतामय्या नांदायला आल्या. मंत्रीचं राजकारण, राजवाड्यात शिजलं. रामाला वनवास जाहीर झाला. चित्रकूट पर्वतापर्यंत सीतामय्या लक्ष्मण सोबत आहे. आणि तिथं भरत गेला. भरतानं लक्ष्मणाच्या विनंतीला मान देऊन रामाच्या पादुका उचलून नेल्या, मागे राजवाड्यात नेऊन मांडल्या. सेवा करायला चालू केलं. जटायू नावाच्या पक्षानं रावणाला अडवलं, पंख कापला. त्याला मरताना रामाची मांडी मिळाली. नर जांबवंत भेटले, उड्डाण मारलं, झाडेली लंका. धन्य म्हणे तुका. हनुमंताच्या 100 उडीला यश आलं. माघारी आले, सेतू बांधला, रावण मारला, इंद्रजित मारला. विभीषणाला लंकेचा राजा केला. आणि माघारी येताना पुष्पक विमानात बसून केवटाला सोबत घेऊन बरोबर 14 वर्ष, 14 महिने, 14 आठवडे, 14 दिवस, 14 तास, 14 सेकंद झाले रामराज्य काय होणे आभासी. हेच तर रामायण आहे ना. त्यासाठी कशाला 3-4 दिवस घालवता वाचायला. मी 120 सेकंदाच्या फरकात सांगतो. पण झाल्यावर मी कधी सांगितलं आप्पा, होने के बाद कृपा होती, तेव्हा आई बापाची कृपा. आपण एवढं चांगलं वागावं, एवढं चांगलं वागावं की आपल्या चांगलं वागण्यामुळं
देव जरी आपल्या प्रेमात पडला तरी देवानं धन्यता आपल्याला देऊ नये. ज्या पवित्र आई बाबाच्या पोटी आपण जन्माला आलो, धन्य माता पिता तयाची. आता पुढे सांगेल, आमचा रियांश असेल, श्री असेल, या दोघांचं मला विशेष कौतुक नाही. मग ही दोघांच्या पवित्र आई बाबाच्या पोटी जन्माला आली, अर्थात पूजाताईंचं आणि अविनाश दादाचं मनापासून कौतुक. धन्य माता पिता तयाची. ऐकताय ना? यासाठी मी सांगतो, सनी असेल, प्रेम असेल, अजून छोटी बाळ आहे, चांगली गाडी पळत होती मागाशी, पण या दोघांना धन्यता नाही. प्रियंका ताई, पोपट दादा यांना धन्यता. धन्यता का? प्रियंका ताईलाच का? पोपट दादालाच का? अरे बाबा, शुद्ध बीजापोटी हे सूत्र आहे ना, काय आमच्या पत्राचं सांगून राहिलो मी, पण यातही गंमत आहे. हे बीज गोमट असतं, पण त्यात फळापेक्षा फुल जास्त गोमट असतं. अजून सोपं सांगू, फुलापेक्षा कळी जास्त गोमटी असते, दाद्यापेक्षा दिदी जास्त गोमटी असते, भैयापेक्षा ताई जास्त गोमटी असते, पुत्रापेक्षा कन्या जास्त सात्विक असते. तुम्ही बघा, साखर संपावी घरातली, जुना काळ, आता लय आलंय पोत्यानं डिगभर कटाळे असतवर. ती साखर संपली, जाबर टाकूच्यात नाही घेऊन ये. स्वतःच्या ओढणीमध्ये, स्वतःच्या ड्रेसमध्ये असं फुलपात्र दडवून धरते. बैठकीत बसणाऱ्या पाहुण्याच्या बापाला बी कळून देत नाही आपल्या बापाची गरिबी, तिला पोरगी म्हणतात. एवढे कोण फक्त लेखीतच आहेत. म्हणून मुळी कन्या आधी, मग पुत्र. असं आहे, तुम्ही घरी जा आणि तुम्ही जेवलेले नसाल, तुम्ही जेवण केलंय का हे फक्त पोरगीच विचारत. कन्या, एवढं महत्व कन्याला. अजून सांगतो माझ्याकडे बघा, एकाच घरचा उद्धार करत नाही ती. अरे जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगात उद्धार, ती जगाचा उद्धार करणारी पोरगी आहे. बापाच्या घरी जन्म घेते, सासरचं पण कल्याण करते, माहेरचं पण चांगलं करते. आपल्याला तेवढं जमत नाही. आपण एकाच घराचं चांगलं करू शकतो, आपल्या बापाचं. कुठल्या पोरानं सासरवाडीचं लई चांगलं केलंय त्यानं हात वर करा बरं. काय नाही, सासरवाला बंगला बांधून दिला, मेहण्याला नोकरीला लावून दिलं, मेहण्याचं लग्न लावून दिलं, त्याला 2-4 तोळं घातलं. आहे का असा कोणी एखादा मेहणा लय दिलदार? अरे यातले बसलेले ना 20% माझे मेहणे लागतात, अजून तोळावर दिलं नाही त्यांनी मला. कोण कोणाचं पाहतो महाराज. ऐका, आपण पुढे जाऊ. झालं असं, गंमत आहे का? कन्येलाच का किंमत जास्त, तर कन्या 2 कुटुंबाचा उद्धार करते. बरं, तिच्याकडे एवढा ज्ञानाचा खजिना असतो ना, तिला न सांगता सगळ्या गोष्टी करतात, न सांगता. तिला बघायला पाहुणे येऊ द्या, किती मॉडर्न असणारी पोरगी, पाहुणे आले ना पंजाबी मध्ये जाते, साध्या ड्रेस मध्ये जाते, साडीवर जाते, पाहुणे बैठकीत बसतात. बरं, पोरगी पाहायला आलेला एकटा नसतो, तो 7-8 जोडीदार सोबत घेऊन येतो. तो पण चल बर का, तू पण बघ बर का, विष्णू तू पण बघून घे, शेडे बाबू तुम्ही पण ध्यान ठेवा, तात्या तुम्ही पण बघा बरं. हा, याच्यासाठीच की आमच्यासाठी थोडी नातात, असं चाललेलं असतं आपलं. पण ती पोरगी एकटी येते, हातात ट्रे घेऊन. कोण असतं तिच्यासोबत? वाघीण बसल्यासारखी पाटावर बसते. मग तिचे प्रश्न उत्तर होतात, मग बोलणं चाललं होतं. मग अर्ध्या तासानंतर पोहे वगैरे खाऊन झाल्यानंतर, चांगलं पचल्यानंतर, मग पाहुणा एक 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 घरातनं बाहेर पडतो. पाहुणे घरातनं बाहेर गेले की नवरदेवाची चुलती नवरदेवाला म्हणते, पिंट्या आवडली का पोरगी? की म्हणतो, कशाचं काही काकी दिसलीच नाही अगं मला. और आल्यापासून तर बटाट्यावर डोळे वटाळून बघत होता की उपाशी संघटनेचा अध्यक्ष असल्याने. या उलट ह्या पुरीला विचारा, पाहिलं का नवरदेवाला? एकदाच नजर टाकते, पण सरळ सांगते त्याच्या डोक्यावर केस आहेत का टाकलाय तो. हे ज्ञान पुरीला असतं, हे ज्ञान मुलीला असतं, ते मुलाला नसतं. आणि म्हणून पुरुषाच्या लग्नाचं वय 18 आहे ना, किती? 21. आणि मुलीच्या लग्नाचं वय, दोघं समानच आहेत ना, मुलगा मुलगी एक समान. मग मुलीच्या लग्नाचं वय पण 21 पाहिजे ना. आपल्यापेक्षा 3 वर्षानं ती हुशार आहे, हे जरा ध्यानात ठेवा. लय म्हणत जाऊ नका, तुला तर काय कळत नाही, तुला तर काय कळत नाही. ती उग गप राहते, तिला सगळं कळतं. तो कुठल्या बार मध्ये जातो, पिऊन येतो, तिला सगळं माहित असतं. कुठला मावा खातो, गोवा खातो, गुटखा खातो, कुठं पिचकाऱ्या आणतो, तिला सगळं कळतं, फक्त बोलत नाही. जाऊ दे, मग आता दावणीला बांधलेली गाय आहे, कुठं बोला, जाऊ दे, त्यांना टेन्शन असतं. लय तुम्ही बी लाड करत जाऊ नका. कोल्हापुरी एखादी घरात आणून ठेवत जा, त्याला घालायला द्यायला असं म्हणतोय मी. लगेच नादवून जाऊ नका.
मला तर असं वाटतं गावातल्याच काय पण घरातल्या प्रत्येक पुरुषानं आपल्या घरातल्या प्रत्येक बाईला टीव्ही सारखं मानलं पाहिजे. आई बरोबर आहे का नाही माझं? घरातल्या प्रत्येक गड्यानं प्रत्येक पुरुषानं तुम्हाला देवी सारखं मानलं पाहिजे. पण तुम्हाला देवी सारखं मानायला तुम्ही सुद्धा देवी सारखं वागलं पाहिजे. नाही तर तुम्ही मार्गशीर्ष महिना आला सत्यनारायण वाक्य काय असतं ते देवीची कथा वाचत आठपाट नगर होतो. तिथे एक राजा होता. पोरग मागणे येतो. मम्मी पप्पा जेवायला मागितले. अरे गेले की म्हणा हाताने घेऊन आठपाट नगर होतो. तिथे एक राजा होता. राजाचं नाव भद्रेश्वर. आज हात मारते मग आता मरण कशी काय कोणाच ठेव. आठपाट नगर होतो. तिथे एक राजा होता. राजाचं नाव भद्रेश्वर. अजय मध्ये काय ऐकत नाही. आलाच का पुन्हा येतो म्हातारीचं गारण घेऊन. हे बघ तुला मी हाताखालनं काढीन. ती कुणाच खाली घेतलं नारळ तांब्यावर ठेवलेला. आठपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होता भद्रेश्वर. आलाच ते पुन्हा तेच चालू. नक्की देव भेटेल ना. सासूला शिव्या तुझ्या वाटे वाचायला बसलेला काय भक्ती नव्हता तो. आठपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रेश्वर आणि नाव या दोघांना एक मुलगी झाली. तिचं नाव होतं शांबाला. सुरचंद्रिका दिसायला सुंदर होती पण थोड्या मोठ्यानं उलट बोलत होती. एके दिवशी राणीला वाटलं देवीला वाटलं राणीला मागच्या जन्मीची आठवण देऊन पाहा. फाटका लुगडं घातलं. काठी घेतली टेकायला. काठी टेकत राजवाड्याला आली. बसेने पाहिलं. दासीने विचारलं कोण का तू खेळले इथं कशाला आली. राणी साहेबांनी पाहिलं तर मला तुरडती होत्या वगैरे वगैरे. सासूला उपाशी मारून खरं देवी प्रेमात पडेल ना तुमच्या. म्हणून ऐका सात्विक व्हा सात्विक. कुळीकडनं माझं तर असं मत आहे लटकच जावचं कौतुक करायचं. लटकच जाऊ जर कुठून गावात आली ना उगच लिंब घेऊन यायची मिरच्या घेऊन यायच्या थांबा म्हणायचं बसा का. आल्या गेल्याची भूताखेत्याची नदी नाल्याची वड्या नाल्याची बोराटे मार्गाची चोपदाराची दृष्ट किती गळ देखण्या दिसता वयस तुम्ही असं म्हणायचं. खरं सांगतो तुम्हाला ननंद आली का नाही ननंद बाहेरला तशी घरात घ्यायची नाही. तुकडा टाकायचा घरात घ्यायचं. किती होत आहे सब तुम्हाला काम पडत असेल किती ताप तुम्हाला पाय दाबून देऊ का पाय दाबू का हात दाबू का डोकं दाबू का नरड आपलं ते उठ बोला म्हणजे सात्विक वाण. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक याचा हरिक वाटे देवा. मग हे करण्याकरता काय करावं लागेल. सात्विक जर व्हायचं असेल ना तर शेवटची कृपा सांगतो मी तुम्हाला. शेवटची कृपा. मी आज कृपा या शब्दापासून बाजूला गेलो नाही. ग्रंथ कृपा. कोणती कृपा. याला शास्त्र कृपा असं नाव आहे. शास्त्र आज आम्ही जी कीर्तन करतो ना आमच्यावर सुद्धा शास्त्राची कृपा आहे. ज्ञानेश्वरी गाथा ही शास्त्र आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचन हे शास्त्र आहे. तुम्ही हे वाचा. ज्ञानेश्वरीची पारायण करा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे ही सगळ्यात महत्वाची आहे ती शास्त्र कृपा. ग्रंथ कृपा एकदा झालेली झाली ना की मग तुमच्या आई बापाचा अभिमान मला वाटेल यात नवल नाही. संतांना वाटेल यात नवल नाही. ऐकताय ना. आम्हाला वाटेल यात नवल नाही. मग स्वतः तुकोबांना अभिमान वाटेल. महाराज असा जर एखादा असेल नामस्मरण करणारा सात्विक वागणारा आई वडिलांची कृपा प्राप्त होण्यासाठी माता पित्यांची सेवा करणारा वारकऱ्यांची सेवा करणारा अंतःकरण निर्मळ असणारा दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं वाटणारा असा जर एखादा असेल आणि तो जर तुम्हाला भेटला तर त्याच्या बाबतीत तुमची इच्छा मन तुमची विनंती किंवा तुमचा अर्जव काय आहे. महाराज म्हणले असा जर एखादा मला भेटला दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं वाटणारा मन निर्मळ असणारा अंतःकरण स्वच्छ असणारा चार कृपा ज्या झाल्या त्या कृपा प्राप्त करून घेतलेला असा जर कुणी साधक मला जर भेटला तर मला असं वाटेल की माझ्या नशिबाचं भाग्य आज उजळलं. अभंगाचं शेवटचं चरण. Thank you.
साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. लाए मेरी मन्नतें, पूरी हो तेरी सभी हसरतें, सारे जहां की खुशी हो तेरी, अब तो यही आरज़ू है मेरी। एक इशारे पे तेरे मैं जान लुटा दूंगा, तेरे ख्वाबों को हकीकत में बना दूंगा। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. कीमती गिफ्ट लाए मगर तोहफा मोहब्बत का लाया हूँ मैं। हर लम्हा मैं साथ दूंगा तेरा, साया तेरा बनके आया हूँ मैं। दर्द की कोई लहर तुझे छू न पाएगी, कोई आफत भी जो आए लौट जाएगी। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. Happy birthday, happy birthday.